स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। बघा, येत्या रविवारपासून पितृपक्ष चालू होणार आहे। पहिलाच दिवस आहे, पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे की नाही हा बऱ्याच ताईंचा प्रश्न होता। आता सत्यनारायण ह्या दिवशी का करायचं नाही असा प्रश्न तुम्हाला का उद्भवला, तर या दिवशी ग्रहण आहे। तर 100% या दिवशी ग्रहण असल्यामुळे ग्रहण जे आहे ते 12:30 वाजल्यापासून तर रात्री म्हणजे 12 नंतर 1:30 वाजेपर्यंत आहे। म्हणजे मध्यरात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत हा ग्रहण काळ असणार आहे। म्हणजे वेदकाळ चालू झाल्यापासून रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत ग्रहण काळ असणार आहे। त्यानंतर मग मोक्ष काळ चालू होणार आहे। पण मग आता रविवार गेला, पौर्णिमा गेली, मग आपण सत्यनारायण कधी करायचा असा सगळा त्यांना प्रश्न पडला होता। तर त्यासाठी खूप साधा सोपा मी तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहे किंवा अगदी सोपी वेळ सांगणार आहे। तुम्हाला जर का या दिवशी सत्यनारायण करायचं असेल तर ते शक्यतो सकाळी 12च्या आत करून घ्या आणि 12च्या आत जर का झालं नाही तर मग त्या दिवशीसाठी सोडून द्या, काही हरकत नाही। कारण असं म्हणतात की प्रदोष काळात किंवा संध्याकाळी करायची असते, पण ग्रहण काळ किंवा जो वेद काळ आहे तो चालू झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे देवाची सेवा करता येणार नाही। म्हणजे जिथे पूजा वगैरे करतो आपण त्या करता येणार नाही। हां, तुम्ही मंत्र जप करू शकता, पठण करू शकता, पण पूजाविधी करता येणार नाहीये। त्यामुळे 12च्या आधी तुम्हाला सत्यनारायणाची जी पूजा असणार आहे ती करून घ्यायची आहे। ज्या ज्या ताई पौर्णिमेला सत्यनारायणाचं व्रत किंवा पूजा करतात ते 12च्या आधी करून घेऊ शकता, त्याच्यानंतर चालणार नाही। श्री स्वामी समर्थ।